लोणार तालुक्यात तहसीलदार साहेब यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शेतकरी त्रस्त. प्रतिनिधी भागवत जाधव. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. लोणार तालुक्यातील तहसीलदार साहेब यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी त्रस्त. सविस्तर वृत्त असे की लोणार तालुक्यात पूर्णा नदी वाहते व या नदीचे पात्र मोठे असल्याने रेती या गौण खनिजाचे प्रमाण जास्त आहे. याचा फायदा घेत स्थानिक लोणारचे तहसीलदार यांनी काही रेती विक्री करणारे ठेकेदार यांना बेकायदेशीररित्या परवानग्या देऊन मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू आहे. रेती उपसा करण्यासाठी स्थानिक ठेकेदारांनी नदीच्या पात्रात रेती वाहतूक करण्यासाठी रस्ते बनवल्याने नदीतील पाणी एकाच जागी तुंबून आहे. ते वाहत नसल्याने शेतकरी उन्हाळी पिके घेतात, त्यांना याचा मोठा फटका बसला आहे. तसेच बऱ्याच गावातील पाणी पातळी कमी होत आहे, त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याची समस्या निर्माण झाली असून याला जबाबदार फक्त तहसीलदार यांचे चुकीचे व नियमबाह्य धोरण आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी केला आहे. बघूया त्यांनी आमच्या माध्यमातून काय सांगितले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. मी नितीन आडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तसेच माझे मित्र गजानन आडे, आम्ही दोघांनी 1 मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. अवैध रेती उपसा चालू असल्यामुळे तरी ठेकेदार यांनी अवैध उपसा चालू असल्याने तसेच तहसीलदार, एसडीओ, कलेक्टर साहेब यांनी कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने आम्ही 1 मे रोजी महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त नदी पात्रामध्ये उपोषण चालू केलेलं आहे. तरी प्रशासनाने यांनी कोणत्याही प्रकारचे आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा दखल घेतलेली नाही. तुम्ही कधी तक्रार केली होती? आम्हाला कमीत कमी 1-1.5 महिना झाला. 1.5 महिन्यानंतर तुमचं आणि प्रशासनाचा काही संपर्क? काहीच नाही, कोणतीच प्रकारे कारवाई केलेली नाही. उपोषण कधीपासून सुरू केलं? 1 मे 2023 पासून. महाराष्ट्र दिनापासून. आणि सध्या शासन स्तरावरून म्हणजे तहसील ऑफिस असेल, महसूल विभाग किंवा जिल्हा कलेक्टर ऑफिस कडून काही कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही. बरं, तुमच्या मागण्या नेमक्या निवेदनातल्या मागण्या काय होत्या? माझ्या मागण्या असं आहे, 17/4/2026 पासून मी जे तक्रार अर्ज दिलेला आहे त्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई उघड चौकशी करण्यात यावी. जर उघड चौकशी तथ्य आढळून आल्यास तसेच ठेकेदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे कोणत्याच प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही, असे तहसीलदार यांनी मोगम स्वरूपाचे पत्र पाठवून असे पत्र पाठवून. निवेदनातल्या तुमच्या मागण्या काय होत्या नेमक्या? 4-5 आमच्या मागण्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशाचे पालन करून तसेच गौण खनिज वाहतूक करणाऱ्या यांचे अन्याय रेती घाट तात्काळ बंद करण्यात यावे. ठेकेदार यांच्या गाड्याचे गौण खनिज वाहतूक करावी. दुसऱ्या गाड्याच्या वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये. तसेच दुसऱ्या गाड्या चालल्या तर तात्काळ बंद करण्यात यावे. आज लोणार तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सरकारने ज्यांना घरकुल मिळाले त्यांना 5 ब्रास रेती दिलेली आहे. आतापर्यंत लोणार तालुक्यामध्ये कोणालाच कोणत्याच घरकुलांना 5 ब्रास रेती मिळालेली नाही. दुसरी गोष्ट, जे रस्त्यानं 2 व्हीलरवाले 4 व्हीलरवाले जातात त्यांना या रेतीवाल्याचा एवढा त्रास होतोय की त्यांना आच्छादन केलेलं प्रत्येक वाहनावर आच्छादन पाहिजे असा नियम आहे, तर तोही नियमाचं या ठिकाणी पालन होत नाही. हे अशा प्रकारच्या नियमावर, या गोष्टीवर स्थानिक प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, या रेती घाटातून जो उपसा होतोय त्याची दैनंदिन नोंदवही सुद्धा असली पाहिजे, असे कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत, त्याची सुद्धा या ठिकाणी पायमल्ली होत आहे. या गोष्टीकडे स्थानिक प्रशासन केव्हा लक्ष देणार, यासाठी आज आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. सदर उपोषणाची जर स्थानिक प्रशासनाने नोंद घेतली नाही किंवा यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर येत्या सोमवारपासून आमचे कार्यकर्ते आम्ही सुद्धा या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करूच आणि जिल्हाभर सुद्धा रास्ता रोको किंवा मोठ्या प्रकारचा आंदोलन करण्यात प्रत्येक तालुक्यात आंदोलन या ठिकाणचे होतील, असा मी त्यांना सगळा इशारा देत आहे.